मोटर जळायची नाही का? मोटर पाणी कमी येते, फोन केला तरी उचलावं नाही का? बघतो काय मोटर जळाली मग कळत तुम्हाला. डंगरी नुसता बडबड करत राहते, काही कामच नाही. सकाळ संध्याकाळ माझ्या माग कुच 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 करीत आहे. किती काम करा आणि किती आवरा बाई, नुसतंच हायच बनबन. सकाळ संध्याकाळ उठल्यापासून एखाद म्हणलं असतं मैसून आजारी आहे, हा तिला कस काय एवढं भांडावा. पण नाही, आमचं आहेच. बघा मग असं एवढा जाम झालाय, मी एवढे दुखत आहे, हात पाय गाळले तरी सुद्धा झाडून झुडून काढते. धुणं पडले, वरचं फ्लोअर आवरला, आता खालचं आवरते, वरचं खालचं धुणे पुसून काढायचंय. किती काम आहे माझ्या मागे. अजून सकाळचा मला नाश्ता सुद्धा नाही. किती पसार आहे बघा. डंगरी निसता राडा तरी ती परेशान झाले बाई काम करू करू. तिकडे मम्मीकडे गेलं की तिकडे सुख नाही, तिकडे गेलं की मग थोड्या बसल्या उठलं की तिकडे बी त्यांना प्रॉब्लेम. आली बाई आराम करायला. पण शेवटी मम्मी ती मम्मी असते. मम्मी समोर किती म्हणलं तरी मम्मी तिच्यासमोर आपलं पूर्ण हट्ट पुरतो. भांडण नाही केलं तरी काय बडबडते मी दुखण्यामुळं मलाच कळणार. म्हातारी बडबड करून करून मला डोकं खराब करून टाकले. आता गेली 2-4 चपात्या लाटून आमच्या हाताला सासू. रोजचीच किरकिर आहे. ते दाखवा, ते भांडे बघा किती पडलेत, किती पसारा पडलाय माझ्या नावाखाली. कोणता आजारी पेशंट एवढं काम करेल. आजकालच्या सिटी शहरातल्या सुना लगेच झोपत एवढा राडा बघून. बाया मला दुखत आहे. हे कालपासून 4 दिवस झाले, तुम्ही ब्लॉग मध्ये बघताय ना, 5 दिवस झाले माझं दुखत आहे. डुगूचं दुखणं झालं की माझं दुखणं, माझं झालं की तिच्या बापाचं दुखणं. पण आता काय करू, माझं किती दुखलं तरी मला काम करणं भागच आहे. मला थोडी कोणी म्हणणार आहे बाई तू आराम कर, तुझं दुखत आहे. अजून माझी सासू मला एकदा सुद्धा म्हणली नाही, कोमल तुझं दुखत आहे तू आराम कर. बघितलं ना आता कशी बडबड करीत होती डबरी. हे बघा, पप्पाची गॅदरिंग होती काल, लापशी दिली. तुम्हाला आवडती का लापशी? गरम करायची खायची. होय, त्या पॉलिथिन पार्सल पॉलिथिन मध्ये लापशी होती, त्याला काय नाही होत ना? रातभर त्याच्यातच होती. काय प्रॉब्लेम होतो? बघ ना कशी लागत काय लागत. चालतंय ना, मग बघू ते काय. किती पटापटा म्हणले व्हिडिओ काढावा, पण काय व्हिडिओ काढू, माझा पूर्ण घसा बसलाय, जाम झालाय घसा. मला लहानपणी शाळेत म्हणायचे मॅडम कुकिळा, अशी चिडायचे ना मी त्यांच्यावर. मग मी त्याकडे तिथे धुणं धुवायचं बसायचे आता धुणं धुवायला. माझ्याकडे आधी हाताने पिळायचा पोशाख होता, लय कटाळायचा, इथपर्यंत भिजायचे मी. मग मी डोकं लावलं, म्हणलं आता कटाळा आला बाई, वरचा फ्लोअर पुसायचा खालचा फ्लोअर पुसायचा, म्हणलं लय कटाळा यायचं ते रोज हाताने पिळून. आणि ते चांगला सुक्का बी होत नसायचं, त्यामुळे मग मी ह्यो पोचा मागवला. किती भारी आहे बघा, असा भिंगरीवाणी गोल गोल भिंगवायचा, इकडे बुडवायचा, इकडे बी भिंगू शकतो. नाही तर आता चला फडचे पुसून घेते. चला हो फडचे पुसू. नवरा कधी मला काम करू लागायचं बाई, त्या नशिबान बायका असतात, त्यांना नवरा काम करू लागतो. माझंच नशीब कुठं का नशीब माझं. डोकी झोपली म्हणून माझे कामावर राहिलेत, नाही तर माझे काय कामावर बाई अवघड आहे. ती जर उठली ना तर तमाशाच आहे. मग आई म्हणल्या तिला उठूस तर पटापटा कामावरून घे, तुझं दुखत आहे काय, त्याला काय घेणं देणं नाही. आधी काम पाहिजे, काम. काम नसेल ना तर आपल्याला महत्वच नाही, हे खरं आहे. काम करणाऱ्या बायकालाच महत्व आहे. म्हणजे काम नाही करत ना आळशी बायका, त्यांचीच मजा आहे. पण बोलले खाऊन घ्यायचे सासूशी बिनला जेवणी, तर आपल्याला जमत नाही बाई, आपल्याला स्वच्छता लागते. चला आता कपडे धुवून घेते. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. बाय, सी यू. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.